तुम्ही पाहताय लोकशाही मराठी इव्हनिंग पल्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू आहे। ठाकरे सेनेतर्फे देवदत्त कामत यांच्याकडनं युक्तिवाद केला जातोय। चिन्हाचा निर्णय केवळ विधिमंडळातील संख्याबळ पाहून घेतला गेला असून अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलेलं नाही असा युक्तिवाद त्यांनी केलाय। अपात्रतेबाबत सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत असा युक्तिवाद कामत यांच्याकडून करण्यात आलाय। युक्तिवाद आता संपवायचा आहे, मी चिन्हाच्या मुद्द्यावर येतो असंही कामत यांनी म्हटलंय। आमच्याकडे अधिकार आहेत यात शंका नाही असं कोर्टानं सांगितलंय। मात्र 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का असा युक्तिवाद कामत यांनी केलाय। पक्ष तुम्ही त्यांना देऊन टाकणार का? चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा अशी मागणी आज पुन्हा एकदा देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आलेली आहे। फुटीची परवानगी नाही, मात्र फुटणारे अपात्र केले जावेत अशी मागणी आता सिब्बल यांच्यानंतर कामत यांनी सुद्धा चिन्ह गोठवण्याच्या अनुषंगानं केलेली आहे। राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा मुद्दा येतो, विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही असाही युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। अडचणी याचं काही कारण नाही, लक्षात घ्या। चिन्ह नाव याच्यापेक्षा कर्म महत्वाचं असतं आणि मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे का त्यांचं काम खरं तर बोलणारं आहे। जनसामान्यांची सेवा हे ब्रीद असल्यामुळं निकाल तर बाजूनच लागेल, पण कदाचित 100 पैकी 1% विश्वास नाही ठेवला तरी काम बोलतंय माणसाचं आणि कामावर विश्वास आहे। त्याच्यानं कोर्टात काय निकाल लागन हे आमच्यात किंचितही त्या तो काय म्हणताय चिंता नाही, त्याच्यानं तो काही विषय नाही। कपिल सिब्बल गेल्या 5-7 जे तारखा सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे तेच ते बोलतायत। सर्वसामान्य जनतेनं एकनाथ शिंदे साहेब हेच शिवसेनेचे प्रमुख आहेत, हे शिवसेनेचे धनुष्यबाण ज्यांना दिलेले आहेत तेच प्रमुख आहेत आणि फक्त कोर्टानं नव्हे, फक्त निवडणूक आयोगानं नव्हे तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा 2024 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2025-26 साली झालेल्या महापालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या खालील शिवसेना पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला, जनतेचा कौल जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे। त्यामुळे धनुष्यबाणही आमचंच आहे आणि शिवसेना ही 4 अक्षरं जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे, ज्यांचे विचार पुढे एकनाथ शिंदे साहेब घेऊन जात आहेत, हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं हे सिद्ध झालेलं आहे। आणि आमची जेव्हा सुनावणीची वेळ येईल तेव्हा आमचे वकील आमची बाजू आमच्या न्यायालयामध्ये मांडतील। तर याच अनुषंगानं सुनावणीमध्ये काय नेमकं सध्या सुरू आहे, अपडेट्स काय जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, देवदत्त कामत ठाकरे सेनेतर्फे आज युक्तिवाद करतायत आणि आज कदाचित ते आपला युक्तिवाद संपवतील सुद्धा, पण एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सुद्धा उपस्थित केलाय। कपिल सिब्बल यांनी सुद्धा काल तो मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा। एकतर ते आम्हाला द्या नाहीतर ते गोठवा अशी मागणी कामत यांनी सुद्धा आज केलेली आहे सुनावणीच्या दरम्यान। उमेश, काय सांगता येईल आजच्या सुनावणीच्या अपडेट संदर्भात? आज पुन्हा एकदा म्हणजे कपिल सिब्बल यांनी ठाकरेंची जी संपूर्ण बाजू मांडली, गेल्या 5 ते 6 सुनावण्यांमध्ये त्यांनी ही सगळी बाजू मांडली आणि त्यानंतर देवदत्त कामत हे देखील ठाकरेंच्या बाजूनी या सगळी बाजू जी आहेत ती मांडतात आणि त्यांनी देखील आज तीच महत्वाची मागणी केली की एकतर जे चिन्ह आणि पक्ष आहे ते उद्धव ठाकरे यांना मिळणं गरजेचं आहे, ते त्यांना मिळायला पाहिजे। जर ते त्यांना देता येत नसेल तर ते पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं अशी त्यांची महत्वाची युक्तिवाद जो आहे तो त्यांनी कोर्टासमोर केलेला आहे। एकूणच काय तर ज्या पद्धतीने ह्या अंतिम युक्तिवादाच्या ज्या सुनावण्या सुरू आहेत त्यामध्ये सातत्याने जे मुद्दे समोर आणले जातात, त्यामध्ये आज जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा देवदत्त कामत यांनी देखील तोच महत्वाचा मुद्दा आणला की परिशिष्ट 10 नुसार जे अपात्रता आमदारांची करायला पाहिजे होती ती केली गेलेली आहे। म्हणजे अध्यक्षांनी जे काही कार्यवाही केली किंवा जे काही पात्रता अपात्रतेबाबतचे जे निकष लावले ते पूर्णपणे चुकीचे होते हे सांगण्याचा प्रयत्न कामत यांनी देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतो। यासोबतच जर आपण त्यांचा दुसरा महत्वाचा मुद्दा पाहिला तर तो कपिल सिब्बल यांनी ठेवला होता की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असू शकत नाही। तोच मुद्दा त्यांनी देखील पुढे नेण्याचा प्रयत्न केला की विधिमंडळ पक्षाच्या संख्येबळानुसार तुम्हाला चिन्ह किंवा पक्ष हा कुठलाही देता येणार नाहीये। नक्कीच जर राजकीय पक्षामध्ये फूट पडली असेल तर त्याबाबतचा निर्णय घेता येऊ शकेल किंवा त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग काही पुढे जाऊन निर्णय घेता देखील येईल। मात्र फक्त विधिमंडळ पक्ष फूट पडत असेल, आमदार बाजूला जात असतील तर तो राजकीय पक्ष मानून पक्षाने चिन्ह देणं हे देखील चुकीचं आहे हे म्हणणं त्यांचं होतं। म्हणजे
एकतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या पूर्ण त्यांनी जी कारवाई केली त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हा. आणि निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. ठीक आहे उमेश, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत सध्या स्क्रीनवर. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपलेला आहे. आत्ताची ही ब्रेकिंग न्यूज आहे. आजच्या सुनावणीच्या अनुषंगानं आजची जी सुनावणी आहे ती संपलेली आहे. देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद कन्क्लूड केलेला आहे आणि महत्वाचा मुद्दा जो आपण मगाचपासनं त्याची चर्चा करत होतो तो म्हणजे एकतर धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना दिलं जावं किंवा ते गोठवलं जावं अशी मागणी देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान केलेली होती. इतरही अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले होते. विधानसभा अध्यक्षांच्या अनुषंगानं सुद्धा काही मुद्दे युक्तिवादादरम्यान त्यांनी मांडले होते आणि आजची सुप्रीम कोर्टातली शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी संपलेली आहे. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आज संपलेला आहे. पुन्हा एकदा उमेशकडे आपण जाऊया. उमेश, देवदत्त कामत यांच्या युक्तिवादावर त्यांनी आता कन्क्लूड केलेला आहे आणि काही मुद्दे त्यांनी शिंदेंच्या अनुषंगानं देखील मांडलेले होते की शिंदेंची याचिका फेटाळण्यायोग्यच होती असं कामत म्हणालेले आहेत युक्तिवादादरम्यान. आणि पुन्हा एकदा तोच मुद्दा विधानसभा अध्यक्षांच्या अनुषंगानं सुद्धा काही मुद्द्यांवर युक्तिवाद त्यांनी केलेला आहे, जसा सिब्बल यांनी काल आणि परवा देखील केलेला होता. उमेश, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? नक्कीच कपिल सिब्बलांनी ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी जी काही कार्यवाही केली किंवा कार्यवाही करणं टाळलं ह्याच पद्धतीने कामतांनी देखील जे आहे ते आपली बाजू जी आहे ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली होती आणि अध्यक्षांनी कशा प्रकारे त्यांचं काम योग्य केलेलं नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. कारण अपात्रता ह्या 16 सगळ्यात आधी जे 16 आमदार गेले ज्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे देखील होते त्या 16 आमदारांवरती अपात्रतेबाबतचं पत्र जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी जेव्हा विधानसभा उपाध्यक्षांना त्यावेळेच्या दिलं होतं त्यानंतर कारवाई करणं गरजेचं होतं. मात्र त्याबाबतची कारवाई नंतर काही झाली नाहीये. त्या पत्राचा विचारच अध्यक्षांकडून करण्यात आलेला नाहीये आणि अपात्रता हे कोणालाच करण्यात आले नाही. म्हणजे मग ठाकरेंच्या बाजूचे आमदार असतील किंवा शिंदेच्या बाजूचे आमदार असतील कोणालाही कोणीही अपात्र झाले नाही. त्याच्यामुळे परिशिष्ट 10 नुसार नेमकी कारवाई काय झाली हा मुद्दा जो आहे तो सगळ्यात आधी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि परिशिष्ट 10 चा फायदा जो आहे तो एकनाथ शिंदेंना मिळालाय का असा देखील सवाल त्यांनी आपली युक्तिवादातून उपस्थित केला. त्यामुळे जर परिशिष्ट 10चा असा फायदा घेत असेल तर मग हा पूर्णपणे चुकीचा आहे. अपात्रता ही व्हायलाच पाहिजे होती मात्र ती अपात्रता अध्यक्षांकडून झालेली नाहीये. त्यामुळे नार्वेकरांनी जी कारवाई केली किंवा त्याबाबतचे जे आदेश दिले ते पूर्ण ते चुकीचे होते हे म्हणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासोबतच विधिमंडळ पक्षाचा आणि राजकीय पक्ष कसे वेगळे आहेत. फक्त आमदार आणि खासदारांच्या संख्येबळानुसार निवडणूक आयोग त्यांना पक्ष देऊ शकत नाहीये. आमदारांचं संख्याबळ खासदारांचं संख्याबळ हे पक्ष होऊ शकत नाही. पक्ष म्हणजे हा पूर्ण ही राजकीय प्रक्रिया आहे आणि त्या राजकीय प्रक्रियेनुसार त्यांची पक्षाची घटना असेल पक्षाची कार्यकारिणी असेल आणि पक्षाच्या ज्या काही कार्यक्रम असतील ज्या काही निवड असतील ज्या काही निवडणुका असतील त्या व्यवस्थित केल्या गेल्या आहेत का नाही याचा विचार केला गेला आहे का हा मुद्दा देखील त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर ज्यावेळेस युक्तिवाद संपत होते त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा हेच म्हटलंय की संपूर्णपणे पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरे यांचाच आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाच ते पक्ष आणि चिन्ह हे मिळणं गरजेचं आहे आणि ते जर पक्ष या निर्णयातून त्यांना देता येत नसेल तर कमीत कमी ते गोठवण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्यांनी आपल्या या अंतिम युक्तिवादात केलेली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून आता त्यांना वेळ दिला जाईल. आता कोर्ट त्यांना आज युक्तिवाद करायला सांगते की यापुढे त्यांना वेळ देते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार हरीश साळवे जे आहेत ते शिंदेची बाजू मांडणार आहेत. हरीश साळवे आपल्याला सगळ्यांना माहिती की प्रख्यात वकील आहेत. त्यांनी मोठमोठी सगळ्या केसेस पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या युक्तिवादात आता हरीश साळवे नेमकी काय बाजू मांडतायत आणि कपिल सिब्बलांचे जे मुद्दे असतील किंवा देवदत्त कामतांचे जे मुद्दे आहेत ते खोडून कसे काढतायत हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार. उमेश, आजची सुनावणी तर संपलेली आहे त्यामुळे जर युक्तिवाद शिंदेच्या शिवसेनेकडनं करायचा झाला तर तो कदाचित उद्याच होऊ शकेल असंच दिसतंय. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तर युक्तिवाद संपलेला आहे. कपिल सिब्बल यांनी काही दिवस केला, आता देवदत्त कामतांनी केला. शिंदेच्या शिवसेनेकडनं हा युक्तिवाद नेमका किती दिवस चालण्याची अपेक्षा आहे तसे काही माहिती सूत्रांकडनं मिळतेय का शिवसेनेतल्या? जर पाहायला गेलं तर हा युक्तिवाद सुरू होता म्हणजे या या सुनावणी सगळ्या संदर्भातला जो वेळ मागण्यात आला होता त्यावेळेस
कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला सांगितलं होतं मला 5 ते 6 तास लागणार आहेत, त्याच्यामुळे गेले 5 ते 6 दिवस आपण पाहतो की त्यांनी टप्प्याटप्प्याने तो वेळ घेतला, मात्र त्यापेक्षाही अधिक वेळ त्यांना तो द्यावा लागला आणि कोर्टाने तो त्यांना दिलाय. आणि त्यानंतर गेले 2 दिवस म्हणजे कालचा अर्धा दिवस आणि आजचा हा सुनावणीचा पूर्ण दिवस हा देवदत्त कामत यांनी हे पूर्णपणे युक्तिवाद केलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे उद्या हरीश साळवे किती वेळ मागतायत किंवा त्यांना कोर्ट किती वेळ देते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र ज्या पद्धतीने हे 6 ते 7 सुनावण्याच्या दरम्यान जो काही युक्तिवाद केलेला आहे त्याचे सगळे कॉन्क्लूड पॉइंट असतील किंवा त्याबाबतचे सगळे महत्त्वाचे मुद्दे असतील ते हरीश साळवे यांनी नक्कीच घेतले असतील. आणि त्यामुळे आता ते सगळे खोडून काढण्यासाठी ते नेमका उद्या किती वेळ मागतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र हा जो वेळ असेल तो कमीत कमी 6 ते 7 सुनावण्यात त्यांना देखील लागू शकतील अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही. कारण या सगळ्या बाबतीत काल जेव्हा आम्ही एकनाथ शिंदे यांच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलत होतो त्यावेळी त्यांचा युक्तिवाद नेमका कसा असणार आहे या सगळ्या बाबतीत त्यांनी कुठले महत्त्वाचे मुद्दे त्यांना वाटतायत हे सगळे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की जो युक्तिवाद कपिल सिब्बल किंवा आता देवदत्त कामत करतायत आणि त्याचे जे काही मुद्दे त्यानुसार त्यांच्यापेक्षाही जास्त वेळ जो आहे तो आम्हाला लागणार, त्याच्यामुळे अजूनही 6 ते 7 सुनावण्या नक्कीच या शेवटच्या युक्तिवादासाठी देण्यात येतील अशा प्रकारची माहिती. मात्र आता कोर्ट या सगळ्याबाबत काय निर्णय घेते ते उद्या आपल्याला समजू शकेल. ठीक आहे उमेश, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. या सुनावणी संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत. मात्र आजची सुनावणी तर संपलेली आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये ठाकरे सेनेकडनं देवदत्त कामत यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आणि आज देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान सुद्धा पुनरुच्चार केलेला आहे की धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते आम्हाला म्हणजे ठाकरेंना दिलं जावं आणि जर ते तसं होणार नसेल तर ते गोठवावं अशी मागणीच यावेळेला देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान केलेली आहे. आता पुढच्या सुनावणीच्या वेळेला शिंदेंच्या शिवसेनेकडनं युक्तिवाद केला जाईल आणि शिंदेंच्या शिवसेनेकडनं हरीश साळवे हा युक्तिवाद करणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.